पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं रमाईनगर मध्ये एक खतरनाक मॅटर झालाय, तिथं डायरेक्ट पोलिसांना बंदूक घेऊन यावं लागलं. नेमकी मॅटर काय झाला चला तुम्हाला सांगतो. तर हॅलो गाईज, जय महाराष्ट्र, मी आहे गौरव वागचौरे. आम्ही आलो होतो संजय नगर मध्ये माप वगैरे घेण्यासाठी. माप वगैरे घेऊन आम्ही निघालो दुकानाच्या दिशेने. त्यामध्ये पण इथं रेल्वे फाटक बंद झालेलं होतं. आता अर्धा तास वाट पाहावं लागेल. त्यामध्ये पण इथं पोलीस आले, कारण आम्हाला यायच्या 15 मिनिटं अगोदर इथं मोकार तुफान भांडणं झालेले होते. पण पोलीस यायच्या 15 मिनिटं अगोदर अख्खे पोरं गायब झाले होते. मग काय रमाईनगर मध्ये भांडणं झाले म्हणजे काय नवीन गोष्ट नाहीये. रमाईनगर हे श्रामपूर मध्येच येतं आणि श्रामपूरकर भांडणं करणार नाही असं तर कधी होणारच नाही. रेल्वे यायचा टाइम झालेला होता. मग काय मस्तपैकी व्हिडिओ काढून घेतला. व्ह्यू तर बघा किती खतरनाक दिसतोय. पहिली रेल्वे जात नाही तवर तक लगेच दुसरी रेल्वे आली. आझादी का अमृत महोत्सव या नावाची रेल्वे श्रामपूर मध्ये कमी बघायला मिळते. मग काय मस्तपैकी रेल्वे वगैरे गेल्या, फाटक खुललं. 0 मिनिटांमध्ये गाड्या चालू करून आम्ही आलो दुकानावरती. सकाळीच आम्ही गाडी खाली करून ठेवलेली होती. आता तिकडून आम्ही माप घेऊन आल्याच्या नंतर इथं मस्त कटिंग करायची होती. मनोजने मस्तपैकी एका कोऱ्या कागदावरती मला माप वगैरे लिहून दिले. या मापांचं निरीक्षण करून मस्तपैकी आपल्या मेमरी मध्ये या आकृत्या फिट करून त्यानुसार आपल्याला याची कटिंग करायची होती. 0 मिनिटांमध्ये कटर चालू करून आपण पाईपांची कटिंग करून घेतली. पाईपांची कटिंग करता करता या हातमोज्याची अवस्था तर बघा किती बिकट झाली. या ग्लव्सला बघून आता मला फक्त एकच डायलॉग आठवायला लागलाय बरं का, मैं गरीब हूँ, मैं गरीब हूँ. एनर्जी येण्यासाठी मालकाने स्टिंग आणायची तर कॅम्प घेऊन आला. दुपारी इतकं खतरनाक ऊन पडलेलं, इतकं गरम होत होतं म्हणून मालकाने कॅम्प आणून दिला. कॅम्प पिऊन कॅम्पची ताकद दाखवताना मस्तपैकी वेल्डिंग मारून गॉगल लावून थोडीशी शायनिंग मारली. त्याच्यात पण कामात काम 17 काम आणि एकले मोठा फुटाणा झाला. लाईटच गेली दुपारच्या नंतर. मग काय करावं या विचारामध्ये निघालो डायरेक्ट आम्ही घरच्या दिशेने. आज तर काय आता आम्हाला दुपारच्या नंतर डायरेक्ट सुट्टीच घ्यावं लागेल. एक काम करा, तुम्ही आपल्या आयडीला फॉलो करून टाका.